हॅलो गुड इव्हनिंग. इकडे बघा मी रेसिपी बनवायले, मी वजडी बनवायले बघा. इकडे बघा ही चिकन मसाला घेतलेला आहे. इकडे चिकन मसाला घेतलेला आहे. इकडे थोडं गरम मसाला आहे. इकडे थोडं काळा वाटण आहे. इकडे थोडं मीठ आहे आणि इकडे थोडं धना पावडर आहे. एक एक चमचा आहे सगळं मिळून. आणि इकडं बघा इकडं कांद्याचं खोबऱ्याचं वाटण आहे. आणि इकडे बघा मी वजडी शिजवलेली आहे, हे तुम्हाला दाखवते मी. बघा इकडं बघा कसं वाटतंय कसं नाही ते सांगा बरं. इकडं बघा मी असं शिजवलेलं आहे, हळदी मिठाच्या पाण्यात शिजवलेलं आहे. मग हे शिजवून आता मी फोडणी देणार आहे. तेव्हा तुम्ही बघा कसं वाटतंय कसं नाही ते. हे करते इथं आता इकडे ठेवली बघा कढई. आता मी इकडं तेल बिल घालते जरा. हे बघा आपल्या ह्याच्या अनुसार घाला तुम्ही तेल. जड जास्त मी थोडं जास्तच घालते जरा, कारण की ह्या भाजीला जरा जास्तच पाहिजे मला मी म्हणते जास्तच पाहिजे म्हणून. तुमच्या हिशोबानं तुम्ही घालून जा. हे बघा मी लसूण घातला बघा. तुम्हाला दिसला आहे का नाही ते मला माहीत नाही. हो का मी लसूण घातला आहे बघा. थोडं भाजू देते लसूण भाजला मी थोडंसं कांद्याचं वाटण घालणार आहे. तुम्हाला जेवढं पाहिजे ते. हॅलो बघा इकडं लसूण चांगला भाजला आहे. मी कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचे सगळं. हो का आता घातलं मी सगळं. जरासं खालून घेते हे केलेलं आहे. असं थोडा एका कच्चापणा जाऊस भाजायचं. ही बघा आता हे चांगलं भाजलंय आता चांगलं. बघा इकडं आता मी इकडं घालते बघा. ह्या का इकडं बघा ही जरा गरम मसाला आहे. इकडं थोडं काळा वाटण आहे. इकडं थोडं मीठ आहे. इकडं थोडं धना पावडर आहे 1 चमचाभर. आणि ही चिकन मसाला आहे बघा. मी घालायले बघा हे सगळं ह्याच्यात घालते बघा एकदाच. बघा आता सगळं चांगलं भाजायचं बघा. याला तेल सुटतं. मग तेल सुटलं की मग टाकायचं आपल्याला ती वजडी. बघा थोडंसं मसाला भाजण्यासाठी मी पाणी टाकायले ती वजडीचंच आहे बघा. शिजल्याला आहे. मी काही दुसरं पाणी टाकलं नाही. गरम पाणी टाका तुम्ही पण, चांगली भाजी होते जरा गरम पाण्यानं. थोडं भाजलं पेस्ट दाखवायली मी घालायले बघा. इकडे बघा मी आधी 1 पुडी घातलेली आहे. आता थोडंसं ह्याच्या खायती घालून पार करावं म्हणलं जरा. मग असं सगळं मिक्स करायचं. जरा त्या मसाल्यानं हे म्हणायचं हे करायचं आपलं. इकडे बघा ही माझी वजडी आहे. मी घालायली वजडी बघा. तुम्ही बी कुकरलाच लावा म्हणजे लवकर शिजती या असं होतं. या पाशी झालेली भाजी बघा. माझी भाजी
भाजी हो का थोडंसं शिजवायचं ह्याला, जेवढं आपल्या अनुसार आहे चवीनुसार, कारण तुम्ही मीठ बीठ घाला. आता 10-5 मिनिटांनी ही शिजेल बघा. मग शिजल्यावर पण तुम्हाला दाखवते, सगळं ताट शिजल्यावर मी तुम्हाला दाखवणार आहे. ही बघा मी कोथिंबीर घालायली वरून. आता भाजी झाली तयारच झाली भाजी. आम्ही चिकन रेडी आहे. भाकरीसोबत खावा, कशासोबत बी खावा तुम्ही ही चिकन रेडी आहे बघा खाण्यासाठी. आता चला मी इथं भाकरी करून घेणार आहे. आता ही उतरायले बघा. मी भाकरी करायले बघा. मी घ्यायले चाळून. आता त्याच्यात काय काय असतंय बाई, गरम आहे म्हणून हे असं झालं. जरा गरम टाकले म्हणून तसं झालेलं आहे. हे बघा जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला भाकरीचं पीठ मळून घ्यायचं बघा. 4-5 पाहिजे झालं तर. आपलं थंड पाण्यात एवढं मळायचं, तसं थंड पाण्यानंच मळायचं बघा. थंड पाण्यानं मळायचं म्हणजे थंड पाण्यानं मळलं का म्हणजे चांगल्या होत्या भाकरी. आम्ही तर थंडच घालतो, गरम नाही. नाहीतर असं करतात की मी पाणी घालायला म्हणून तुम्ही जादा पाणी घालतात, चालतं की तुमचं बॅटरच टिकसन व्हायचं नाही. हे बघा असं करायचं. थोडं खाली पीठ लावायचं असं जेवढं पाहिजे तेवढं असं लावायचं हाताला बी. हाताला बी लावून असं थापायचं. हे बघा असं थापायचं म्हणजे दोन्ही हाताला आधी बारीक एका हाताने थापायचं, 2 हातानं थापायचं. जेवढी बारीक मोठी कर वाटत तेवढी करायची. उसमें आवाज आएगा नहीं. हो गया. मैं डालू क्या अभी? मी घालते बघा. मी टाकली भाकर. आता जरा इकडं पाणी फिरवून घेते बघा. इकडं पाणी फिरवून घ्यायचं लगेच बघा. असं करा सगळीकडं पाणी फिरवून घ्यायचं. मगच भाजल्यावर जरा परतायचं बघा. चौकोन पाणी मारायचं म्हणजे होत नाही, पांढरं उठत नाही बघा. उठत नाही मग पांढरं. उलटायले हे आहे उलटणं. ह्याला आम्ही उलटणं म्हणता. तुम्ही काय म्हणता ती सांगा भावा बहिणीनं, कमेंट करून सांगा मला काय म्हणता ती बघा. इकडं पलटी आहे बघा. आता जरा हे झालं की मी तुम्हाला दाखवते. मी पलटी मारायली बघा. कशी फुलली आहे बघा भाकर. हो का पोट भाजलं की बघा पाटली कशी भाजते. हो का बघा मी काढायली. हो का ते बघा पाणी फिरवते जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला. पलटी मारायची नको परतीली आपण भाजल्यावर मी दाखवते. पलटायची म्हणजे दिसलं नाही ना तिथं थोडं कच्चा आहे. पलटी मारायली बघा. नको ठीक आहे. थोडी भाजायची राहील लागलं या. हे बघा माझं इकडे झालेलं आहे जेवायला. इकडं भाजी, इकडं भाकरी येतात, इकडं कांदा आहे, टमाटा आहे.
आणि इकडं लिंबू आहे. या जेवायला आपण जेवायचं आहे. चला या. चला गुड नाईट. चला आता आम्ही उद्या भेटूया.